नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष गुरुवार विशेष रांगोळी भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागात आपण नेहमीप्रमाणे 5 अशा बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की ट्राय करून बघा. येणाऱ्या पहिल्या गुरुवारसाठी यातली एक रांगोळी तुम्हाला जी पण आवडेल ती महालक्ष्मी मातेच्या पूजेसमोर काढून बघा आणि एक दारासमोर उंबऱ्यावर काढून बघा. नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडणार आहे, कारण की अतिशय सोप्या सुंदर पद्धतीने काढून दाखवलेल्या रांगोळ्या आहेत आणि एकदम कमी वेळेत कमी कलरमध्ये काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. कारण पूजा म्हटली की थोडी घाई गडबड असते, कारण घरातलं पण आवरायचं, आणखीन पूजा वगैरे, त्यामुळे थोडा उशीर होतोच. तर तुमच्यासाठी मी एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या ह्या सर्व रांगोळ्या. तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर रोज सोप्या सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा रांगोळ्या तुम्हाला रोजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि आता मार्गशीर्ष महिना आहे तर आपण मोस्टली पूजेसमोर महालक्ष्मीच्या पूजेसमोर काढता येतील अशा बॉर्डर रांगोळ्याच बघणार आहोत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला, आजचा रांगोळ्या जर आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा सोप्या रांगोळ्या बघायला मिळतील. पहिली रांगोळी आपली झाली, आता ही दुसरी रांगोळी. एकदम असे बेसिक शेप वापरले आहे आपण रांगोळीमध्ये, जास्त काहीच अवघड नाही. तुम्हाला नक्कीच जमणार आहे रांगोळ्या. तुम्हाला जर कलरफुल पाहिजे तर त्यात आपण कलर पण भरू शकता. मी फक्त 3 कलरच वापरून दाखवलेले आहेत रांगोळी, लाल, पिवळा आणि सफेद कलर. किंवा तुम्ही खाली बॅकग्राऊंडला कलर टाकून घेऊ शकता फिलरने आणि मग त्यावर अशी रांगोळी काढायची. आपला पहिला गुरुवार हा 27 तारखेला येतोय. तर तुम्ही आत्ताच रांगोळ्या बघून ठेवा, म्हणजे वेळेवर घाईगडबड नाही होणार, फजिती नाही होणार आणि आधी सर्व रेडी करून ठेवलं की वेळेवर मग टेन्शन नाही राहत. आणि रोजच्या रांगोळ्यांचं पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मैत्रिणींनो. आपल्या चॅनलवर तुम्हाला 30 दिवसांच्या 30 सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तुम्ही आधीचेही व्हिडिओ चेक करू शकता. आणि आता ह्या बॉर्डर रांगोळ्या आपण काढतोय, यानंतरचेही व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. यापेक्षाही सुंदर सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी आणणार आहेत, तर तुम्ही रोज चॅनलवर व्हिडिओ चेक करू शकता. आपला व्हिडिओ तर रोज दुपारी 1 वाजता तुम्हाला बघायला मिळतो, म्हणजे चॅनलवर अपलोड होतो. आणि जर आता आपण आता 4 गुरुवार पडणार आहेत आपले मार्गशीर्ष महिन्याचे, तर त्यासाठी दर गुरुवारी आपण थोडा व्हिडिओ लवकर बघायला मिळेल तुम्हाला चॅनलवर. सकाळीच आदल्या दिवशी रात्री कम्युनिटी पोस्टमध्ये टाकत जाईल की व्हिडिओ किती वाजता येणार आहे ते. कारण कुणी ज्या आपल्या मैत्रिणी असतात त्या ऑफिसला जातात, मग लवकर पूजा करतात, त्यासाठी मग लवकर व्हिडिओ मी टाकत जाणार आहे गुरुवारपुरतं. बाकी आपले रेग्युलर दुपारी 1 वाजताच बघायला मिळतील तुम्हाला. ही पुढची रांगोळी डिझाईन आपली. गुरुवारमुळे मला एक लक्षात आलं, आता जो 16 तारखेचा रविवार गेला तसं मी पोस्ट पण टाकली होती एक. आम्ही अक्कलकोटला गेलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी. खूप सुंदर दर्शन झालं. म्हणजे असं मी ठरवलेलं आहे की वर्षातून एकदा का होईना अक्कलकोटला जायचं स्वामींना भेटण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी. तिथली ती एनर्जी वेगळीच असते, म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतरची. आणि खूप छान वाटलं, जसं की आपण आपल्या आईवडिलांना भेटलो असंच वाटलं मला. स्वामींना बघून अक्षरशः डोळ्यात अश्रू आले होते. म्हणजे कारण बरोबर 1.5 वर्ष झालं मी गेलेली नव्हती. तर असो, स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो. आणि आता महालक्ष्मी माता तुमची सर्व इच्छा पूर्ण करो, ही आई चरणी प्रार्थना आहे. आपली ही पुढची रांगोळी.
काही म्हणा, ब्लॅक बॅकग्राऊंड असला की रांगोळी एकदम सुंदर दिसते, उठून दिसते. या रांगोळीत आपण जे वेल काढलेत आता, त्याला नंतर थोडा व्यवस्थित बोटाने आकार देऊन घ्यायचा, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसते. यात आपण पिवळा कलर भरून घेतला आहे, थोडा फेंट कलरचा. आणि जो कलर भरला आहे आपण, तो जे बोटाने भरतो त्यापेक्षा जर तुम्ही फिलरने किंवा चाळणीने गाळणीने भरला तर एकदम व्यवस्थित सगळ्या साईडला व्यवस्थित पडतो तो. तर तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आणि तुम्ही अजूनही रोज दारासमोर जर रांगोळी काढत नसाल मैत्रिणींनो, तर नक्की सुरुवात करा रांगोळी काढायला. कारण रांगोळी काढल्यामुळे खूप प्रसन्न वातावरण होतं घरामधलं. तुम्हाला ही रांगोळीकडे बघितल्यानंतर छान वाटतं. छोटी का होईना नक्की रांगोळी काढत जा. रांगोळी रेडी झालेली आहे आपली ही. ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली 2 ते 2 टिपके काढून घेतलेले आहेत. या एकदम साध्या साध्या रांगोळ्या आहेत. आणि यानंतर आपण थोड्या जास्त रांगोळी वापरून, कलर वापरून रांगोळ्या बघणार आहोत. म्हणजे जर कुणाला जास्त डिझाईनवाल्या रांगोळ्या बघायच्या असतील तर त्यांनाही बघता येतील. तर पुढचे व्हिडिओ नक्की चेक करत राहा. मोस्टली लाल आणि पिवळा कलरच मी वापरत असते रांगोळीमध्ये. ते हळदी कुंकू कलरसारखं वाटतं त्यासाठी. आणि तुमच्या ज्या कमेंट्स येत आहे, मला खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत. आणि एक मला आता 2-3 दिवसापूर्वी एक कमेंट आली होती, नाव मला आठवत नाही आहे. 80 वर्षांच्या आहेत त्या आंटी, मावशी. मे बी महाराष्ट्रातल्या नाही आहे. त्या मला म्हणजे कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना मराठी समजत नाही असं. पण त्यांनी मला कमेंटद्वारे आशीर्वाद दिलेला आहे. त्यांना खूप आवडल्या रांगोळ्या आपल्या. तर असाच तुमच्या सर्वांचा पण आशीर्वाद राहू द्या. आणि अशीच मला बुद्धी देव छान छान रांगोळ्या काढण्याची आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.